एक आजी आल्या होत्या त्यांच्या नातीला घेऊन क्लिनिकमध्ये. नातीला तपासून झाल्यानंतर लक्षात आलं की आजी जरा टेन्शनमध्ये. त्यांना विचारलं मी की काय झालं आजी? तर त्या म्हणाल्या, माझा फळाचा धंदा आहे मार्केटमध्ये आणि लोक फळं घ्यायचे खूप कमी झाले, कसला तरी व्हायरस आलाय त्याच्यामुळे. आता माझ्या एकटीवर पोट चालतंय, आता कसं होणार, काय होणार? तर नाथ त्यांना म्हणाले, अगं आजी तुझं काय घेऊन बसली, सगळं लॉकडाऊनच होणार आहे, सगळ्यांचेच धंदे बंद होणार आहेत. पण खरं असं आहे का? काय खरं आहे, काय खोटं आहे, निपाह व्हायरस बद्दल काय अफवा आहेत, आपण जाणून घेऊया. खरंच खरंच निपा हा खूप डेंजरस व्हायरस आहे ऍक्च्युली. कोविड एक 7 वर्षापूर्वी येऊन गेला. कोविडचा मृत्यूदर होता 30 ते 40%. पण निपाहचा मृत्यूदर आहे 70 ते 80%. म्हणजे निपाह झाला तर 70 ते 80% माणूस मरणार आहे. निपाह हा खरंच भयंकर आजार आहे. पण तो पॅन्डेमिक किंवा महामारी केव्हा म्हणता येईल, जेव्हा तो खूप लोकांचे जीव घेईल. आणि खूप लोकांचे जीव कधी घेईल, जेव्हा तो खूप मोठ्या प्रमाणात पसरेल. पण निपाह पसरण्याचं प्रमाण खूप कमी आहे. कोविड एक 7 वर्षापूर्वी येऊन गेला. पण कोविड हा एअरबॉर्न होता, म्हणजे हवेतून पसरत होता. निपाह हवेतून पसरत नाही. त्याच्यामुळे निपाह पसरण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि आतापर्यंत तो पसरलेला नाहीये. बांगलादेशमध्ये काही रुग्ण आढळले, ते पश्चिम बंगालमध्ये आले, तिथेही काही रुग्ण आढळले, तिथं रेड अलर्ट दिला गेलाय. पण तो पसरण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. आणि हा निपाह येतो कुठून? तर बऱ्यापैकी स्वाईन फ्लू जसा डुकरांपासून पसरत होता, कोविड हा हवेतून पसरत होता. तसंच निपाह हा वटवाघळूतून पसरतोय. वटवाघळांनी एखादे फळ खाल्लं किंवा त्यांच्या लाळेतून जर कुठे संक्रमण झालं तर ते होत आहे. त्यामुळे जर तुम्ही फळं खात असाल तर बिनधास्त फळं खा. फक्त अर्धवट खाल्लेली, न धुतलेली, अस्वच्छ फळं अजिबात खाऊ नका. तुम्हाला एखाद्या फळावर दात दिसले, काही टुकरलेलं दिसलं, अजिबात अजिबात ती फळं खाऊ नका, टाकून द्या, घेऊच नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, अजिबात घाबरू नका. मेन लक्षण काय आहे निपाहचं? तर डोकं दुखणं आणि ताप येणं. हे जर झालं तर डॉक्टरांकडे जा, पुढच्या गोष्टी ते बघतील. आणि हा व्हिडिओ त्यांना पाठवा जे घाबरले. 2026 में तो दुनिया खतम आहे असं म्हणतात. काही होणार नाही असं. तुमच्या जवळच्या सगळ्या लोकांना पाठवा, त्यांना सांगा की फळं व्यवस्थित खा, बघून खा. चालेल, तर काळजी घ्या. मी डॉक्टर अक्षय हिमाडे. कंटेंट आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. थँक्यू.